अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून मोठी रस्सीखेच। सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष कोण होतील, कसे होतील आदींकडे जिल्ह्यातील जनतेपेक्षा भाजपमधीलच नेत्यांचे विशेष लक्ष लागले आहे। याचे कारण हे तसेच आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची आहे। त्यामुळे यावेळी आपल्या समर्थकांना संधी देण्याचा अधिकार आपल्यालाच असावा, या हेतूने जिल्हाध्यक्षपदी आपली वर्णी लावण्याचा प्रयत्न आता जिल्ह्यातील भाजप आमदारांचा सुरू असल्याची चर्चा आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, ज्येष्ठ नेते व आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते व 3 वेळा आमदार झालेल्या मोनिकाताई राजळे या नेत्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदी आपल्याच समर्थकाला बसवण्याची रस्सीखेच असल्याचे सांगण्यात येते। त्यामुळे तिन्ही जिल्हाध्यक्ष निवडीत कोणता नेता बाजी मारतो हे पाहणे महत्त्वाचे झाले। दरम्यान नगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी 6, दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी 4 व उत्तर नगर जिल्हाध्यक्ष पदासाठी 3 जण इच्छुक असल्याची चर्चा आहे। मंत्री जयकुमार रावल यांची जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असल्याचे, ते जिल्ह्यात कधी येतात व इच्छुकांच्या मुलाखती घेतात याची प्रतीक्षा भाजप समर्थकांना आहे। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची उमेदवारी देणाऱ्या एबी फॉर्मचे वितरण जिल्हाध्यक्षकांच्या द्वारे होणार आहे। त्यामुळे यावेळी आपल्या समर्थकांना संधी देण्याचा अधिकार आपल्यालाच असावा, या हेतूने जिल्हाध्यक्षपदी आपली वर्णी लावण्याचा प्रयत्न अनेकांचा सुरू आहे। यासाठी नेत्यांकडे पाठपुरावा सुरू आहे। यात कोण बाजी मारते हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे। मात्र या तिघांनी नगर शहर जिल्हाध्यक्ष पद भूषवलेले नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।